मेहनत असते आणि ती फिल्म पडद्यासाठी तयार केलेली असते, मोठ्या पडद्यासाठी. म्हणून तिची मजा ती तुम्ही थिएटरमध्येच गेलात तरच येईल. हां, मोठ्या पडद्यावर तुम्ही फिल्म बघा अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि परत एकदा सर थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. निश्चित तुम्ही जे आवाहन केलं त्याप्रमाणे निश्चित आम्ही सहमत आहोत पूर्णपणे. कारण एक मोठा चित्रपट आहे आणि निश्चितच मोठ्या स्क्रीनवर निसर्गातील बारकावे बघण्याची एक वेगळीच मजा असेल. साहेब, शेवटचा प्रश्न तुमच्याकडे. एक मोठ्या लेवलची क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. 20 लाख पारितोषिक असलेली क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. निश्चितच मालिकावरीसाठी मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, 4 व्हीलर गाड्या आहेत, 2 व्हीलर्स बाईक आहेत, R15 सारखी बाईकसुद्धा पाहायला मिळते. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? तुमच्या प्रश्नाआधी खरं तर मी माझ्या फिल्मबद्दल बोलण्यापेक्षाही मी ह्या स्पर्धेबद्दलच बोलणार होतो. खरं तर काल जेव्हा मला फोन आला की एका क्रिकेट टुर्नामेंटच्या ठिकाणी आपल्याला प्रमोशनला जायचं आहे, तर मी विचार केला की टुर्नामेंट काय असेल साधारणपणे. पण जेव्हा मी हा प्रवास करत ह्या स्टेडियमपर्यंत मी जेव्हा पोहोचलो, तर IPL किंवा आपल्या अत्यंत मोठ्या ग्रँजर स्पर्धा ज्या होतात त्या लेव्हलची ही स्पर्धा आहे. आणि पाटील सरांनी खूप मेहनत घेऊन अशा प्रकारची ही स्पर्धा आयोजित केली. आम्हाला तिथं आमच्या सिनेमाचं प्रमोशन करायला बोलवलं. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. आणि तुम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायला यापुढेही जिंदगानी टीमतर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू वन्स अगेन सर्व आमच्या कलाकारांचं सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो आपण निश्चितच व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा या सर्व कलाकारांचं, प्रदीप नवले साहेब, सविता हांडे, पांडुरंग भारती आणि त्याचबरोबर सुषमा सिंदलकर, सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आणि निश्चितच वळूया, कारण सामना ते सुरू झाला आहे. तो म्हणजेच मैदानावर आपण पाहत आहोत नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिपचा, जिथे मात्र 2 संघ एकमेकांसमोर फाईट करतायत. पिरामिड रायगड निश्चित एका बाजूने विवादात तुम्ही पाहता संघ म्हणजेच दीपदादा प्रतिष्ठान, हर्ष इलेव्हन नांदिवली. आणि जेव्हा सामना इथे सुरू झाला ऑलरेडी, आपण लगेच वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मात्र सज्ज आहेत दोन आमचे अप्रतिम समालोचक. या पण ऐकूया आवाज कुणाल दाते आणि त्यांच्यासोबत मच्छिंद्र पाटील यांचा. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी. चलेंगे मैदान के ऊपर, शानदार मुकाबला, शानदार माहौल, दोपहर का सत्र, ठंडा हवा बहती हुई, दर्शकों से खचाच घर भरा हुआ स्टेडियम, बहुत ही शानदार अनुपम दृश्य हम देख पा रहे हैं. और ये सबसे बड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर, सभी की निगाहें टिक चुके इस मुकाबले के ऊपर. इस बीच ये जिग्नेश की अगली गेंद, लेफ्ट हैंड राउंड विकेट, डी चादी इस गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके पहुंच में जब तक गेंद आए तब तक समय था बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का. अच्छी रन बिटने विकेट. जिग्नेश पटेल, मैन फ्रॉम गुजरात से. हमेशा हम बात करते कि ये गेंदबाज हमेशा P1 P2 में गेंदबाजी करने के लिए माहिर गेंदबाज माने जाते हैं. जिस प्रकार से गेंदी फेंकी, बल्लेबाज को कोई भी बड़ा शॉट खेलने का मौका नहीं दिया है. शाहिद यहाँ पर स्टैकेंड पर और थॉमस डाइस नॉट स्टैकेंड पर. आरंभिक जोड़ी मैदान पर, राउंड विकेट, फुल टॉस गेंद, बल्ले का फेस को ला पर 2 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन क्या गेंद को रोक पाएंगे? जब तक गेंद को रोके तब तक समय था बल्लेबाज विजय पावले थे वहां पर. नासिक के एक्सप्रेस जिसे कहा जाता है बेहतरीन गेंदबाज, और यहाँ से थ्रो भी अच्छे देते हुए. कुणाल सर हमसे जुड़ चुके हैं, बहुत बहुत स्वागत है कुणाल जी आपका. पारी का पहला ओवर प्रगति पर, 6 ओवर का मुकाबला. पिछला मुकाबला काफी रोमांच भरा था और आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला, तहस नहस करने वाला पहला मुकाबला देखने के बाद ये भी मुकाबला काफी बड़ा होगा. दोपहर का सत्र, ठीक 12:45. दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, कई दर्शक यूट्यूब के जरिए हम इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. मैं मच्छिंद्र पाड़ी, कुणाल दाते के साथ आपका स्वागत करना चाहूंगा. राउंड विकेट, ओ लवली डिलीवरी, वेरी डेंजरस डिलीवरी. बैट्समैन हैज नो आंसर टू इट एक्सेप्ट डीप एंड शॉट. वंडरफुल डिलीवरी फ्रॉम जिग्नेश. जिग्नेश को कई मरतबा हम देख चुके हैं टेनिस विश्व में, अपने गेंदबाजी में बोलबाला और तहलका और धूम मचाने वाले गेंदबाज, देश विदेश घूमने वाले गेंदबाज. इस मैदान के ऊपर भी शानदार गेंदबाज करते हुए शाहिद शेख को यहाँ पर बिल्कुल बांध कर रखा है, मानो उनके पैरों में जंजीर डाली है. शानदार गेंदबाजी. ये देखिए बल्ले का बाहर किनारा, गेंद बिट्टो के पीछे, शॉट टर्नमैन रीजन में. बुम बुम माटिया, अलीबाग से बिलोंग करने वाले खिलाड़ी, लेकिन रन की गुंजाइश समाप्त हुई. क्या कमाल की गेंदबाजी. ओवर का समापन, टीम का स्कोर यहाँ पर 1 ओवर के समाप्ति के तत्पश्चात बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 7 रन. क्या कहेंगे कुणाल सर? सुरुवात चांगली झाली आहे मी म्हणेन, कारण विकेट गमावलेली नाहीये. टीम ऑल मॉन्स्टर्स पिरामिड रायगडने 7 धावा फलकावर लागलेला आहे. टॉस गमावला जरी असेल तरी सुरुवात चांगली दिली आहे. थॉमस डायस 1 रनवर खेळतोय, ज्याला अर्धशतकांचा राजा म्हटलं जातं. दहिसरचा हा खेळाडू. आणि आपण पाहतोय कल्याण आंबिवलीमधील मोने गावचा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय, शाहिद शेख.
ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आपण करू शकतो. देहू रोड जी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली तिथे सेमीफायनलचा सामना असेल, फायनलचा सामना असेल, बॅक टू बॅक 2 अर्धशतक त्याने ठोकलेत. नुकतीच आपण घाटकोपरची नाईट स्पर्धा पाहिली, तिथे देखील शाहिदच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आलेल्या आहेत. तिथे देखील तो चमकला अक्षरशः त्या स्पर्धेमध्ये. तोच खेळाडू मैदानामध्ये खेळतोय, त्यामुळे मी म्हणेन सुरुवात चांगली आहे. विकेट न गमवता 7 रन केलेत. यस, बहुत बहुत शुक्रिया कुणाल जी। राजेश सोरटे आते हुए मैन फ्रॉम पूना से बिलोंग करने खिलाड़ी। जिस तरह से कुणाल सर गेंदबाजी हुई है, बीचों बीच विकेटों के गेंदबाजी बीचों बीच की, कभी आउटसाइड स्टॉप स्टंप की, कभी गेंद को राइजिंग किया गया बल्लेबाज को, लेकिन एक भी मौका नहीं दिया यहाँ पर बड़े शॉट खेलने का। थॉमस डाइस खेल रहे 4 गेंदों का इस्तेमाल करते 4 रन पर सिंगल के माध्यम से रन बनाते हुए, और शाहिद शेख उनका साथ निभाते 2 गेंदों में 1 रन का इजाफा देते हुए। परिंदे हवा में लहराते हुए, परिंदों को हमेशा कहा जाता है शांति और अमन का संदेश देने वाले ये पंछी अक्सर इस मैदान पर हम देखते हैं, जब भी आते हैं ये परिंदे बिल्कुल हवा में ऊंची उड़ान भरते रहते हैं। और क्या अनुपम दृश्य हम मैदान पर देख रहे हैं, दोपहर के कड़ी धूप में, लेकिन धूप में यहाँ पर दर्शकों से ठंडी हवा बहती हुई और सुकून आता हुआ बीच बीच में। अंपायर का किरदार निभाते हुए मिस्टर निरंजन सावंत सर और मिस्टर गिरीश पाटिल, मैन फ्रॉम संदर्भ सिद्धू अंपायर, इस मुकाबले को अंजाम देते हुए। बढ़िया माहौल, रतन बुआ ट्रॉफी ऑर्गेनाइज प्रेजेंट बाय नेशनल चैंपियन ब्लास्ट हम देख पा रहे हैं। बहुत ही बड़ा ब्लास्ट यहाँ पर हो चुका है। पिछले 11 दिन का इस सफर आज अंतिम चरण में हुई गोइंग टू बी चैंपियन, वी गेट आंसर टुडे, बट वी आर सो एक्साइटिंग, वी विल बी चैंपियन बिकॉज इस प्रतियोगिता में 72 टीमें कुल मिलाकर खेल चुकी है। 48 रूरल इस बीच अगेन न्यूयॉर्क की शुरुआत, बैकफुट में जाकर इस गेंद को खेल दिया खिलाड़ी महबूब उनके पहुंच से बाहर, गेंद कपल ऑफ द बाउंस, गेंद सीमा पार, पहला धंधनाता चौका। ठाणे जिल्ह्याचा खर्डी गावाचा समाजसेवक भला आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश क्या बात है, क्या बात है। दिस स्टोरी विल बी रिटन इन हिस्ट्री ऑफ क्रिकेट विद द गोल्डन अल्फाबेट्स, और देयर विल बी सिग्नेचर मिस्टर विनोद दादा पाटिल एंड मिस्टर दिनेश हीरामन पाटिल, ये सिग्नेचर होंगे यहाँ पर। लेकिन सिग्नेचर स्ट्रोक दिखाते हुए ओ वहां पर सेंसेशनल कैच पर कृष्णा गवली वहां पर तुलजापुर के खिलाड़ी, और यहां से मिलेगा बड़ा विकेट। थॉमस डाइस बैक टू द पैविलियन, बिग विकेट, बिग ब्लो। क्या कैच लपका पर, जबरदस्त कैच वहां पर। खिलाड़ी ये देखिए एक्शन रिप्ले में कृष्णा गवली थे वहां पर, ओ लेकिन ये वो वाड़ा कैच, कैच ऑफ द डे, बहुत ही शानदार। जो सरकार ने कैच लपका था इस प्रतियोगिता में, उस कैच को यादों को ताज़ा करता हुआ कैच था। यह है ओपन का क्रिकेट। देश विदेश से खिलाड़ी यहाँ पर पहुंच चुके हैं, और पिछले कुणाल सर 11 दिनों में 4.5 लाख लोगों ने दिनेश पाटिल कौन है और खाड़ी गांव कहाँ पर है ये गूगल पे सर्च किया है। आई गॉट टू इन्फॉर्मेशन फ्रॉम गूगल, और ये खाड़ी की पहचान, ये दिनेश शेठ की पहचान, रतन बुआ ट्रॉफी की पहचान हम बता रहे हैं। बहुत ही बड़ा योगदान हमारे विनोद दादा, हमारे काशीनाथ दादा, विजय दादा, हमारे सबके लाडले चहेते सबके विधायक, लोकप्रिय विधायक राजू दादा भी आज इस मंच के ऊपर आने वाले, उन सभी का शुक्रिया अदा करेंगे। और के समापन होने के बाद दूसरे ओवर का खेल शुरू हुआ। थॉमस डाइस थोड़े से नाराज हुए, जिन्होंने पिछले साल सांगम प्रीमियर लीग गोवा के मैदान के ऊपर उन्होंने बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ट्रॉफी दी थी, और वही खिलाड़ी मैदान से बाहर जाने के बाद नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए, यानी कि अजीत मोहिते, मैन फ्रॉम नायगांव। ये देखिए इनसाइड आउट, खिलाड़ी वहां पर मौजूद है। विनोद कामले स्टैंड के सामने बिल्कुल वन बाउंस गेंद को फील करते हुए नितिन माटुंगे थे वहां पर, लेकिन 2 रन से नहीं चुके यहाँ पर बल्लेबाज। ये अच्छा तालमेल है। अजित मोहितेसाठी सुवर्ण संधी आहे. अजित मोहितेसाठी विक्रांत केने प्रतिष्ठानच्या वतीने सलग 3 षटकाराला इथे 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, आणि 30 धावा केल्या तर 3,000 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश पाटील संदप यांच्या माध्यमातून विक्रांत केने प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येईल. टीम का स्कोर यहाँ पर 13 पर पहुंचता हुआ, एक बड़े विकेट के बाद अपने पारी को संभालने की कोशिश करते हुए इस बीच ये अगली गेंद आपकी बार, इंप्रोवाइजेशन पाएंगे वहां पर कृष्णा सातपुते, डिंग डोंग की पहचान है, और ये दूसरा विकेट यानी सेकंड विकेट गोज डाउन, और ये थोड़ी सी मैं कहूंगा बल्लेबाज रनों के लिए तरसते मैदान पर।
थँक्यू डीजे, थँक्यू. स्वीप करण्याचा प्रयत्न अजित मोहितेचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कृष्णा सातपुते तिथे तैनात होता. कुठली चूक केलेली नाही आणि राजेश सोरटे जो पिंपरी चिंचवड मधील अतिशय नामांकित गोलंदाज आहे, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्याने मालिकावीराची बाईक जिंकली, असा खेळाडू, एक मातब्बर खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर त्याच्या खात्यामध्ये हे दुसरं यश या ओव्हरच्या दरम्यान. ये देखिए अनंता पाटिल, हमारे राजेश पाटिल भी यहाँ पर पहुंच चुके हैं. पहली निगाह से 11 दिन अनंता पाटिल ने इस प्रतियोगिता को देखा है, कहाँ कुछ कमी है या नहीं है, क्या कुछ हमें देना चाहिए, इसका पूरा उदाहरण, पूरा जायजा लिया है. इस ओवर की बात करें तो इस ओवर में रन नहीं बने. टीम का स्कोर यहाँ पर 13 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर. नए बल्लेबाज मैदान पर आते हुए प्रथमेश पवार उर्फ नाना. कई साल क्रिकेट की दुनिया में बिताए नाना ने. He has a lot of experience and how to play tremendous pressure. He knows very well. तो 2 विकेट गिरने के बाद नाना क्या अपने पारी को संभाल पाएंगे, लेकिन गेंदबाज की तारीफ करना चाहेंगे राजेश सोटे के. पुणे से बिलोंग करने वाले खिलाड़ी क्या नपीतुली गेंदबाज की है. एक चौका जरूर लगाया था थॉमस डाइस ने, लेकिन उसके बाद उनका विकेट चटका. बहुत करारा जवाब दिया था थॉमस डाइस को. उसके बाद रनों के लिए तरसती है टीम. बड़ा मजा आएगा मुकाबले में दोस्तों, कहीं भी मत जाना. ये मुकाबला दिल को दहलाएगा आपको और ये मुकाबला आपको झंझोर कर रख देगा. कई दर्शकों की निगाह इस मुकाबले पर टिकी हुई है और ये शानदार मुकाबला दूसरा और प्रगति पर 13 रन 2 विकेटों के नुकसान पर. आपकी बात स्ट्रेट ड्राइव पर खिलाड़ी मौजूद है क्योंकि पहुंच से बाहर गेंद. जस्ट स्टैंड एंड डिलीवर, जस्ट वन बाउंस और तरफ. दैट्स अ 4 रन. दूसरा चौका इस पारी का. एक्शन रिप्ले प्रथमेश पवार, जस्ट स्टैंड एंड डिलीवर. मैंने अभी अभी कहा था कुणाल सर की ही हैज अ लॉट ऑफ एक्सपीरियंस, इज अ पॉपुलर एंड लेजेंड क्रिकेटर. बहुत साल क्रिकेट की सेवा की है नाना ने, और नाना ने पहले गेंद पर गेंदबाज को यहां पर चकनाचूर कर दिया. चौका लगाने के बाद जो फील्डर मिड ऑन पर था उसको लॉन्ग ऑन पर तैनात किया. दूसरा P1 का ओवर चलता हुआ. टीम के स्कोर में उपलब्धि होती हुई. ये देखिए डिफेंस भी खेलना जानते. ये करारा जवाब दिया था गेंदबाज ने. जब पहले गेंद पर बड़ा शॉट लगा तो उसके बाद वापसी करना बेजरूरी था. ओवर का समापन, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचता हुआ 18 रन. कुणाल जी 17 रन. 17 धावा झाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथमेशच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला तसं पाहिलं तर तो चिपळूण सावर्डेला बिलॉंग करतो आणि सध्या आपल्या स्क्रीनवर प्रथमेश पाटील यांना तुम्ही पाहताय जे संदपचे आहेत. विक्रांत किने प्रतिष्ठान या संघाचे सर्वे सर्वा, त्या प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आणि त्यांच्याच बाजूला नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे MD या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश शेठ हिरामन पाटील. आपण प्रथमेशच्या बाबतीत चर्चा करत होतो. तुम्ही त्याचा उल्लेख केला. एक चांगला लेदर क्रिकेटर आहे प्रथमेश. A डिव्हिजनचं क्रिकेट तो खेळलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधन T20 जी गोरेगावमध्ये एक स्पर्धा होते तिथे देखील त्याच्या नावावर शतक आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल या हंगामामध्ये भोपाळची स्पर्धा अक्षरशः त्याने गाजवली. मागील हंगामामध्ये जर त्याचा पूर्ण ग्राफ जर तुम्ही पाहिला तर तो इंदोर म्हणजेच MP मध्ये जाऊन देखील त्याने मालिकावीराची बुलेट ही बाईक जिंकलेली आहे. असा खेळाडू प्रथमेश मैदानामध्ये गेलाय. परंतु मी कौतुक करेन दीपक दादा प्रतिष्ठानच्या गोलंदाजाचं. त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि आपल्या स्क्रीनवर पुन्हा एकदा जिंदगानी या टीमचे हे सर्वच कलाकार पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी आमंत्रित करतोय. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी यायचंय. प्लेइंग 11 लिस्ट आपली अपडेट करून घ्यायची आहे. प्रत्येक दिवसामध्ये व्ह्यूवरशिप पहा. पहिला दिवस ज्यावेळेला या स्पर्धेचा सुरू झाला 2.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. दुसऱ्या दिवसामध्ये 2.2 लाख, तिसऱ्या दिवसामध्ये 2.8 लाख, चौथ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा 2.2, त्यानंतर 2.5 लाख प्रेक्षकांनी पाचव्या दिवसामध्ये 2.6 लाख प्रेक्षकांनी, 6व्या दिवसामध्ये 3 लाख प्रेक्षक, 7व्या दिवसामध्ये 4.5 लाख प्रेक्षक, 8व्या दिवसामध्ये, 9व्या दिवसामध्ये 7 लाख लोकांनी आणि 10व्या दिवसामध्ये 6.5 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली. ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर जेवढं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे 42 लाख, तेवढ्या 42 लाख लोकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिलेली आहे. आणि आज अजून शेवटचा दिवस आहे. म्हणजेच मला असं वाटतंय की 1 करोड लोक या स्पर्धेला आज पाहतील तब्बल, कारण 42 लाख लोकांनी मागील 10 दिवसामध्ये ही स्पर्धा पाहिली आहे. क्या बात है कुणाल जी. ये इसकी भी चर्चा हम करेंगे इस गेंद के बाद. ये देखिए बढ़िया शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद. कृष्णा सातपुते दूसरा कैच लपकते हुए. विकेट नंबर 3 गोज डाउन और 17 पर ये तीसरा खतरा. कुणाल जी हम बात कर रहे थे जिस जुनून से प्रतियोगिता आगे बढ़ रही है, जिस प्रकार ऊंचाई को छू रही है, टेनिस विश्व में पहली मर्तबा हम देख पा रहे हैं कि जिस प्रकार से लुक एट एक्शन रिप्ले, फिर इसकी भी चर्चा करेंगे. बहुत ही बड़ा शॉट खेला था लेकिन बैकलिप को नीचे रखा, पावर यहाँ पर कम इस्तेमाल किया और कृष्णा सातपुते वहां पर बिल्कुल तैनात है आसान सा कैच लेते हुए. विकेट नंबर 3 लौटना होगा
शाहिद शेख को। शाहिद का बल्ला बोला नहीं मैदान के ऊपर जितनी उनसे उम्मीद थी। ये बड़ी प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। नेशनल ब्लास्ट स्वर्गीय रतन बाबू पाटिल ट्रॉफी पुरस्कृत नेशनल ब्लास्ट चैंपियन चिंगारी तो लग चुकी है और ब्लास्ट कभी भी बन सकता है। ये सुंदर माहौल, ये बहुत ही शानदार ये माहौल हम देख पा रहे हैं। Sufficient sitting arrangement for spectators, beautiful wicket, VIP dice, plenty of flag, plenty of color. What a wonderful fabulous journey of a national blast champion. Beautiful journey, no doubt. 11वां दिन इस प्रतियोगिता का लगातार कंसिस्टेंट हम देख पा रहे हैं और जिस तरह से जिस जुनून से प्रतियोगिता आगे बढ़ रही है दिन ब दिन प्रतियोगिता में निखार आ रहा है और यह प्रतियोगिता मैदान के ऊपर हमें पूरा गर्व है। आई फील प्राउड फील बिकॉज आई एम पार्ट ऑफ दिस टूर्नामेंट। फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ क्रिकेट 42 लाख कैश प्राइज, 1 कार एंड 2 बाइक्स। ओह व्हाट ब्यूटीफुल। तो नाउ बैक टू क्रिकेट। जिस गेंदबाज ने पहले ओवर में 7 रन दिए थे, एक सफलता अर्जित नहीं की थी जिग्नेश ने, लेकिन शानदार गेंदबाज की, वही फिर एक बार गेंदबाज के लिए तैयार। स्टार्ट पर बल्लेबाजी के लिए तैयार प्रथमेश नाना ने पारी की शुरुआत की है 4 रन से। उनके साथ जुड़ चुके हैं बल्लेबाज योगेश पवार टीम के। और ये देखिए बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, नजाकत की आती, क्लास क्या दिखाती हुए और चौका तवा। और 21 रन 30 विकेट के नुकसान के ऊपर पारी का तीसरा ओवर प्रगतिवरी देखिए कृष्णा सातपुते को दिखाया जा रहा है। पर दिनेश शेठ पाटिल का नाम है, इस जर्सी के ऊपर सिक्सर भी लिखा गया है। सिक्सर के मालिक भी यहाँ पर आए थे। ये देखिए क्राउड यहाँ पर, ये इन दर्शकों ने काफी प्यार दिया, इस प्यार को हम सराखों पर रखते हैं। इस बीच अगेन राउंड विकेट, लवली डिलीवरी, ऑन साइड में खेलने की तमन्ना थी लेकिन विकेट कीपर को स्वयं वहां पर जाना पड़ा। कप्तान योगेश पेनकर अंपायर का इशारा पर मिस्टर निरंजन सर हमें बताते हुए 22 का इशारा। ये पहली अतिरिक्त रन यहाँ पर रहती है। टीम का स्कोर 22 रन, पारी का तीसरा ओवर प्रगति पर। ये शानदार माहौल, ये खूबसूरत शामियाना और जिस प्रकार से इस प्रतियोगिता को आगे बढ़ाने की कोशिश की है बहुत ही लाजवाब रहा। ये सफर काफी यादगार रहेगा। ये सफर हम कभी ना भूल पाएंगे हमारे जीवन के प्रयास में। ये काफी बढ़िया सफर। नए बल्लेबाज मैदान पर स्टेज करते हुए, वार्म अप करते हुए बल्लेबाज आए हैं योगेश पवार, जिनके नाम से पेन के स्टेडियम पर सचिन रमेश तेंदुलकर के नाम से स्टेडियम बनाया गया, वहां पर गैलरी को नाम दिया है योगेश पवार। कप्तान को आना पड़ा पर क्योंकि रन नहीं बन पा रहे 5वें नंबर के पायदान के ऊपर। और जिग्नेश फिर एक बार गेंदबाज के लिए तैयार। मजा आएगा खेल का, रन बढ़ेंगे मैदान पर। इस बीच गेंद बायत के बल्लेबाज, बायत के गेंदबाज और क्लीन बॉल। योगेश पवार को यहां पर गेंद ने चकमा दिया। 1 मोर विकेट डाउन, बिग विकेट और 4th विकेट इज गोज डाउन और रनों के लिए यहां पर तरस रहती है टीम। काफी नाजुक है, रनों के लिए संघर्ष जारी मैदान के ऊपर। ऍक्शन रिप्ले पहा, राऊंड लेग ऑफ स्टंप आणि बरोबर मिडल स्टंपवर बॉल टाकण्याचा प्रयत्न, हा मिडल स्टंपवर जाऊन बॉल लागला आणि राऊंड लेग खूप मोठी शिकार केली आहे जिग्नेश पटेलने, जो सुरतचा खेळाडू आहे। गुजरात सुरतवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि पहा काय गोलंदाजी करताना दिसतोय। एक इंटरव्ह्यू मध्ये मी जिग्नेश पटेलचा कव्हर केला होता, मला अजूनही आठवतंय। नगरसेवक ट्रॉफी जी शिरवण्याची पावसाळी क्रिकेटची स्पर्धा होती, त्यावेळेला मी त्याला विचारलं होतं की त्याने त्याच्या जीवनामध्ये विराट कोहलीला देखील बॉलिंग केलेली आहे। त्यावेळेला विराट कोहलीचा जो कॅच होता तो स्लिपमधून गेला होता याच्या गोलंदाजीवर, अन्यथा ती देखील विकेट त्याला मिळाली असती। म्हणजेच पहा या दर्जाचे खेळाडू या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळलेले आहेत। एवढा मोठा खेळाडू आज खेळताना दिसतोय जिग्नेश पटेल आणि त्याने टीम गोलंदाजी दाखवत असताना एका चांगल्या लेदर क्रिकेटरची इथे विकेट घेतली आणि तो देखील खेळाडू महाराष्ट्र रणजीपटू आहे याचा आवर्जून उल्लेख करायला हवा। आउट झालेला फलंदाज योगेश आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय 70-70 चे प्रवर्तक तारिकभाई सय्यद आणि त्यांच्या बरोबरीने धर्मेश जोशी, गुगीबाई यांचं सहर्ष स्वागत। जी हाँ कुणाल जी, आपने बात की और अजीत पुत्रन की भी बात करेंगे। उन्होंने भी सचिन रमेश तेंदुलकर के साथ भी क्रिकेट खेला है। वो इस प्रतियोगिता में अंपायर का किरदार निभा रहे हैं। यानी कि ये प्रतियोगिता कितनी ऊंचाई पर खेली जा रही है इसका अंदाजा लगा सकते हैं। मोटे मैदान पर आते हुए कोई साथ नहीं दे रहा है प्रथमेश पवार का और बनाना का। शानदार गेंदबाजी। इस बीच अगली गेंद मोटा बैकफुट पर जाकर कर दिया खिलाड़ी वहां पर मौजूद। पॉइंट के खिलाड़ी हमेशा चौकन ने देखे, राजेश को हमने देखा जिस प्रकार से जॉन्टी रोड्स को हमने हमेशा पॉइंट पर देखा, जैसे कि हमारे पूर्व कप्तान मोहम्मद अजहरुद्दीन हमेशा पॉइंट पर तैनात रहते थे। डॉट गेंद का इजाफा, रन नहीं बने पिछले गेंदों से। नॉट अ सिंगल हैज बीन स्कोर फ्रॉम लास्ट 2 डिलीवरीज। राउंड विकेट
ओ ये देखिए खेलने पर विवश किया था, बल्लेबाज को समझ नहीं पाए थे, लेकिन स्वयं गेंदबाज भी वहां पर पहुंचते हुए, लेकिन तब तक बैकअप दिया गेंद को। 3 खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए एक एक रन के लिए रन तरस रहा पर, और कंप्लीशन ऑफ द थर्ड ओवर, तीसरे ओवर की सफलतापूर्वक समाप्ति होती हुई स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 23 रन 4 विकेटों के नुकसान पर। थँक्यू सो मच मच्छिंद्र. थोडंसं थांबवतो तुला. आम्ही व्यासपीठावर इथे सन्मानित करणार आहोत. मी सन्माननीय दिनेश रावण पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सर्व कलाकारांचा सन्मान आपण करायचा आहे. सर्वप्रथम मी विनंती करतो व्यासपीठावर आमच्या कलाकार सविता हांडे मॅडम आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. त्याचं प्रमोशन आपण सुद्धा केलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर सुनिश्चित पाहायला मिळतं आहे. आणि अत्यंत पवित्र आणि एक सुंदर अशी प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते विठ्ठलाची, पांडुरंगाची, आणि स्मृती निश्चित आम्ही ती भेट देत आहोत या सर्व आमच्या कलाकारांना. हा सन्मान इथे होत असताना सर्वप्रथम आमच्या या ॲक्ट्रेस सविता हांडे मॅडम, थँक्यू सो मच. आपण इथे आलात आणि या व्यासपीठ निश्चित आपण शोभा दिली, वाढवली, त्याबद्दल निश्चित मनपूर्वक आभार. यानंतर विनंती करेन मी प्रदीप नवले यांना आपण यायचं आहे. सर्व आमच्या या मराठमोळ्या कलाकारांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व आमच्या कलाकारांना अत्यंत पवित्र आणि अत्यंत सुंदर अशी प्रतिमा, पांडुरंगाची, विठ्ठलाची मात्र ही प्रतिमा देत आहोत, आणि ती स्वीकारत असताना निश्चितच मन एकदम गदगदून येते, भरून येते. थँक्यू वन्स अगेन. आणि पुन्हा मी विनंती करेन व्यासपीठावर पांडुरंग भारती यांना आपण सुद्धा यायचं आहे. फेब्रुवारी महिन्यात हा मूवी रिलीज होतो आहे. 11 फेब्रुवारी 2022ला तुम्हाला हा मूवी रिलीज होत असताना तुम्हाला पाहायला मिळतील सर्व कलाकार त्या चित्रपटामध्ये. आणि निश्चितच त्यांनी आव्हानसुद्धा केलं आहे. मी विनंती करेन यानंतर सुषमा सिन्नलकर यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. त्यांनी आव्हान केलं सर्व आमच्या रसिकांना, प्रेक्षकांना की आपण थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघावा, कारण अत्यंत सुंदर प्रतिकृती आहे, सुंदर दृश्य तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. निसर्ग सुंदर तुम्हाला पाहायला मिळणार हा चित्रपट, आणि त्याची मजा खास करून चित्रपटात गृहामध्येच आहे. तर सर्व आमच्या कलाकारांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा. आणि पुढच्या सन्मानाकडे वळतो आहे मी. व्यासपीठावर उपस्थित आहे तुम्ही पाहतात संतगावचा आमचा हा सर्वात लाडका खेळाडू. या आपण स्वागत करूया संत प्रथमेश पाटील यांना, की आपण विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक खूप मोठा क्रिकेटर आणि निश्चित एक खूप मोठा समर्थक म्हणून सुद्धा त्याची एक भूमिका राहिली आहे प्रत्येक वेळी, आणि त्याचा सन्मान इथे होत असताना आमच्या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये स्वतः तो खेळला सुद्धा आहे, आणि मोठ्या म्हणजे ज्या व्यावसायिक लेवलच्या ज्या क्रिकेट स्पर्धा असतात ना, त्या स्पर्धेमध्ये आवर्जून प्रथमेश आपला संघ उतरवत असतो. ही ओळख आहे प्रथमेश पाटीलची, त्याचा सन्मान इथे होत असताना. यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत माजी उपसभापती ग्रामपंचायतचे सन्माननीय श्री किरण ठोंबरे साहेब, कल्याण ग्रामपंचायती माजी उपसभापती कोणीगावचे किरण ठोंबरे साहेब, एक खूप चांगले आयोजकसुद्धा. यांचा सन्मान इथे होत असताना व्यासपीठावर, कारण सर्व आमच्या मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा आपण सन्मान इथे करतो आहे अत्यंत पवित्र आणि खूपच सुंदर सुबक अशी पांडुरंगाची, विठ्ठलाची मूर्ती देऊन. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मी व्यक्त करू, आणि अत्यंत आनंद आम्हाला होतोय की आम्ही ही खूप सुंदरशी प्रतिमा आमच्या मान्यवरांना भेट म्हणून देत आहोत. यानंतर व्यासपीठावर यांच्या माध्यमात आपण ही अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण कित्येक वर्ष बघत आहोत. त्यांच्या आयोजनात, त्यांच्या नियोजनात सजलेली असते ती म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील. क्रिकेट स्पर्धेमध्ये निश्चितच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे अनंत पाटील इथे उपस्थित आहेत. विनंती करतो अनंत पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. अनंत पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल सन्माननीय दिनेश रावण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आणि आज आपण बघतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक प्रस्तुत नॅशनल ब्लॅस्ट चॅम्पियनशिप, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सुद्धा अनंत पाटील यांचं अत्यंत मोलाचं योगदान राहिलं आहे. त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मनपूर्वक आभार. आणि अनंत पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. रेयान सुद्धा उपस्थित आहे, अनंताचे चिरंजीव, आणि ते सुद्धा सन्मान इथे स्वीकारत आहेत. रेयान आपण सुद्धा पुढे यायचं या.
हा सन्मान इथे होत असताना अनंत वाडील यांचा खूप खूप धन्यवाद. कारण ही स्पर्धा आपण यशस्वी आपण होताना बघतोय. याच्यामागे निश्चितच मोलाचं योगदान राहिलं आहे अनंत पाटील याचं. निश्चित आम्ही त्याचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. यानंतर यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की सिक्सर सुप्रीमोचे डिलिव्हरीज आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये आपण हँड डिनर बघतोय, म्हणजे सिक्सर सुप्रीमोचे, आणि त्याचेच ओनर सन्माननीय केतन सेठ इथे उपस्थित आहेत. विनंती करतो केतन सेठ आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. केतन सेठ यांचा सन्मान इथे केला जाईल. आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या लेवलच्या ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये आपण सिक्सर सुप्रीमोचे डिलिव्हरीज बघतोय, चेंडू बघतोय, आणि निश्चित यामागचं एकमेव कारण आहे ते म्हणजेच केतन सेठ. आज त्यांना माहिती सन्मानित करणार आहोत आज या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मागचे कित्येक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धे आपण बघतो की सिक्सर सुप्रीमोचा बोलबाला राहिला आहे. त्यांच्या चेंडूची एक वेगळी ओळख राहिली आहे की सध्याचं क्रिकेट आपण म्हणतो ना की फक्त फलंदाजांसाठी आहे, पण सिक्सर सुप्रीमोचे चेंडू जेव्हा स्पर्धेमध्ये असतात ना तेव्हा ते दोन्ही खेळाडूंसाठी किंवा बॅट्समन असो की बॉलर असतो दोन्हीसाठी बॅलन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं ते सिक्सर सुप्रीमोच्या माध्यमातून. त्याबद्दल पुन्हा एकदा मी केतन सेठ यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्यासोबत लालबागून इथे आलेले राहुल दुबे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. Rahul Dubey is a very good cricketer also and friend of mine. Thank you so much राहुल, आपण इथे आलात आणि आपण या व्यासपीठाची आपण शोभासुद्धा वाढवली त्याबद्दल निश्चित आम्ही राहुल दुबे यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. लालबागचा एक अप्रतिम संघ आहे, निश्चित एक खूप चांगला कॅप्टन, एक यशस्वी संघनायक म्हणून आम्ही राहुल दुबेकडे आम्ही नेहमीच बघतो. त्याचा सन्मान इथे होत असताना सर्व आमच्या मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुर्तास थांबतो आणि वळतो पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे मात्र सज्ज आहेत आमचे मित्र कुणाल दाते आणि त्याचबरोबर आमचे मित्र मच्छिंद्र पाटील. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया. मेहमान नवाजी यहाँ पर हमारा अर्द करते हुए कई मेहमान इस मंच की शोभा बढ़ाते हुए शान और शौकत बढ़ाते हुए सभी का हम शुक्रिया अदा करेंगे. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार रंगीन दुनिया में. 2 कैचे छोड़े यहाँ पर, मोटा के महंगे पड़ सकते हैं. एक तुकाराम महाराज ने छोड़ा, एक कैच बहुत अच्छे खिलाड़ी ने छोड़ा और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 29 4 विकेट के नुकसान के ऊपर. 6 ओवर का मुकाबला. सभी दर्शकों ने कहा बीच मैदान के ऊपर है कि ये मुकाबला किस कगार पर जाएगा. पिछला मुकाबला काफ़ी बहुत ही बड़ा रहा था, झंझोर कर रख दिया था सभी के दिमाग को पिछले मुकाबले में. उसी राह पर ये मुकाबला चलेगा, हमें पूरा यकीन है, पूरे दावे के साथ हम कह सकते हैं. राजेश सोटे आते हुए, राजेश सोटे के दूसरा स्पेल है. पहले ओवर में उन्होंने 10 रन दिए थे, 2 सफलता अर्जित की थी और वही राजेश सोटे मैदान पर आते हुए टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ फुल स्कोर में 29. हमारे गौरव सर भी यहाँ पर आगमन हो चुका है tenniscricket.in के. स्वागत है गौरव सर आपका भी. टीम का स्कोर 29 4 विकेट के नुकसान पर. जिग्नेश पटेल ने 2 ओवर किए, 13 रन दिए उन्होंने, 2 सफलता अर्जित की. शानदार उनका स्पेल रहा. पहले ओवर में 7 रन देते उन्हें, दूसरे ओवर में 6 रन देते. अब मोटिया 2 कैचे छोड़ने के बाद कितना जलवा दिखाएंगे. एक अच्छे खिलाड़ी है जो यूरोप रिटर्न उन्हें कहा जाता है. और दूसरी तरफ नाना ने अच्छी बल्लेबाजी की है. नाना ने तकरीबन 6 गेंदों में 10 रन पूरे किए. बिल्कुल टॉस के लिए भी प्रक्रिया करेंगे. फिलहाल हम थोड़ा सा फोकस करेंगे यहाँ पर मुकाबले की तरफ, क्योंकि मेहमान नवाज यहाँ पर हुई थी. दर्शकों को इस मुकाबले के बारे में जानकारी देंगे और इसके बाद टॉस की प्रक्रिया भी पूरी करेंगे. राजेश सोटे बहुत ही अच्छे गेंदबाज, सटीक लाइन पर गेंदबाजी करना, लेंथ और लाइन को बरकरार रखना, वही उनकी हमेशा से मैं का पहचान रही है. ओ बहुत ही शानदार गेंदबाजी. स्ट्रांग अपील. योगेश पेनकर का अपील करने में कोई भी हाथ नहीं पकड़ सकता. You can appeal as much as, because appeal is your right, but don't pressurize umpire, it is an offense. तो यहाँ पर ओवर का समापन होता हुआ ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा. बैट एंड पैड से निकलती हुई गेंद, स्ट्रांग अपील, लेकिन अपील बॉलर के ओर से बाद में हुई जब विकेट कीपर ने की. दोनों का अपील होना बेहद जरूरी था. योगेश पेनकर एक बड़े खिलाड़ी दोस्तों, इज एन इंजीनियर, एक इंजीनियर है वो, एक बड़े पढ़े लिखे एजुकेटेड खिलाड़ी है. स्क्रीन के ऊपर ये अनुपम दृश्य हम देख पा रहे. क्लैरिटी और क्वालिटी के लिए गन्नी जाने वाली लाइन tenniscricket.in 14 लाख सब्सक्राइब पूरे कर चुकी है लाइन. इसी मंच के ऊपर 2013 में शुरुआत की थी. संतोष नानेकर एक लैपटॉप लेके आए थे. उस वक्त वो सिर्फ फोटो खींचते थे, यूट्यूब पर गूगल पर लोड करते थे, लेकिन देखते देखते 14 लाख सब्सक्राइब उन्होंने पूरे किया. हार्डली कांग्रेचुलेशन संतोष नानेकर एंड ऑल tenniscricket.in टीम. नाउ बैक टू क्रिकेट. बहुत ही शानदार सफर, दर्शकों से कचाकच भरा स्टेडियम. ये अनुपम दृश्य हम देख पा रहे हैं. स्वर्गवासी रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी प्रस्तुत नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप का यह शानदार सफर इतिहास के पन्नों के ऊपर यह दास्तान लिखी जाएगी, इसमें कतई संदेह नहीं है. कुल मिलाकर 4 ओवर का खेल समाप्त हुआ. राजेश सोटे ने इस ओवर में रन दिए 6 रन. पिछला ओवर उनका 10 का था, यानी कि 16 रन दिए, 2 सफलता अर्जित की 2 ओवर में. और जिग्नेश पटेल ने 2 ओवर के, उन्होंने 13 रन देकर 2 सफलता अर्जित किए. यानी दोनों का कोटा समाप्त हुए. कुणाल जी, अब आने वाले दोनों गेंदबाज यहाँ पर फ्रेश गेंदबाज हमें दिखाई देंगे. पिछला मुकाबले में
बात करेंगे पिछले मुकाबले में 57 का लक्ष्य था जो मुकाबला जीता, शानदार जीतू रिची नीलेश 11 डोमिले टीम ने वो मुकाबला अंतिम चरणों पर आया था और झंझोर कर रख दिया था। पैरों तले जमीन खिसक गई थी दर्शकों की, इतना शानदार मुकाबला और ये भी मुकाबला उसी कगार पर चलेगा ये हम कामना करते हैं। प्रथमेश पवार नाना मैदान के ऊपर मोटा का छोड़ा हुआ 2 कैचेस कितने महंगे पड़ सकते गेंदबाजी में आते हुए अखिलेश सिंह, एक बड़ा नाम क्रिकेट के दुनिया का, मैन फ्रॉम नासिक, बहुत ही बड़े खिलाड़ी है। पिछले कई साल से इस खिलाड़ी ने टेनिस विश्व में तहलका और धूम मचाई है, वही खिलाड़ी। और दूसरी तरफ हम देख पा रहे हैं नाना, यहाँ पर नाना ने अच्छा साथ दिया लेकिन नाना का किसी ने साथ नहीं दिया, ये भी एक गलत मैं कहूंगा, क्योंकि विकेटें लगातार गिरती रही, कोई भी विकेट पर टिकने के लिए तैयार नहीं था। 2 ओवर का खेल अभी भी शेष है। योगेश पेनकर लगातार फील्डिंग में तब्दीली करते हुए, ऑफ साइड में 5 खिलाड़ी, ऑन साइड में 4, खेल जारी होता हुआ। पटके भी गेंद थी, बाउंस कितना यहाँ पर करते हैं, ये तो इस गेंदबाज की हमेशा से खूबियां रही है, हमेशा गेंद को बाउंस करते हैं। और कितने नाना इतने बड़े हाइटेड खिलाड़ी है लेकिन गेंद उनको दिखाई नहीं दे पर डॉट गेंद का समापन होता हुआ। पिछले कुछ गेंदों से रन नहीं मिले यहाँ पर और रनों के लिए तरसती रहती है टीम का रुका हुआ स्कोर 29, 4 विकेटों के नुकसान के ऊपर 5वां ओवर प्रगति पर। बहुत ही खूबसूरत छवि है हमारे स्क्रीन के ऊपर हम देख पा रहे हैं, हमारे सबके लाडले चहेते राजू दादा, हमारे विनोद दादा, काशीनाथ दादा, साथ साथ पूर्व विधायक हमारे दादा को भी हम देख पा रहे हैं, रमेश दादा हमारे, और विजय दादा को भी हम देख पा रहे हैं। अनंता पाटिल भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 5वां ओवर प्रगति पर, टीम का स्कोर 29, 4 विकेटों के नुकसान पर। मजा आएगा मुकाबले में। 50 या 55 की हम बिल्कुल बात कर रहे हैं, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ। आपकी बाहर बैकवर्ड पर जाकर क्लास दिखाती हुए खिलाड़ी वहां पर मौजूद थे लेकिन नहीं पहुंच पाए, लेकिन देरी हुई वहां पर। इजाज कुरैशी वहां पर थे, ये देखिए उनकी ईमानदारी, उन्होंने खुद फैसला किया पर सीधा 4 रन का। 4 रन का इजाफा काफी अरसे बाद। हैव अ लुक एट द एक्शन रिप्ले, किस प्रकार रहा है पर नाना का शॉट। आफ्टर लॉन्ग टाइम वी हैव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द नाना, just goes and backward make the room for shot. There is a fielder Ijaz Qureshi but misfield, poor field by him and that's a 4 runs. चौका यहाँ पर आता हुआ काफी अरसे बाद, रनों में रफ्तार बढ़ती हुई। आपकी बाहर ड्राइव किया, ताकत का ज्यादा इस्तेमाल, गेंद यहाँ पर अंपायर के बगल से निकलते हाईलो करते, दूसरे रन की कोशिश, वो व्हाट अ फील्डिंग थ्रो, लेकिन ये देखना है अंपायर ने बिल्कुल गर्दन हिलाते हुए कहा कि he is a not out. Whoa, this is a great run with, this is a really great run with the wicket. If you take a first run very quickly, it is a very easy to take a second run. और पहला रन काफी तेजी से लिया, दूसरे रन के लिए पूछ के यहाँ पर, और दोनों के बीच में मानो डिस्कवरी चैनल पर वो दृश्य हम अक्सर देखते हैं, हिरन के पीछे जब शेर भागता है जान बचाकर भागते हैं और भाग मिल्खा भाग, रनों की तलाश मैदान के ऊपर। और टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में आप जाकर इजाफा हुआ 35 पर 4 विकेटों के नुकसान पर। मजा आएगा खेल का। 50 और 55 के कुणाल सर हमने बात छेड़ी थी और उसी आधार पर चलता है मुकाबला। दोनों आप फ्रेश गेंदबाज, नाना पवार खेलते हुए 16 रनों का इजाफा दिया, उन्होंने 9 गेंदों का इस्तेमाल किया। विश्वजीत उनका साथ निभाते हुए, विश्वजीत के 2 कैचे छोड़े गए, 6 गेंदों का इस्तेमाल किया, 5 रनों का उन्होंने भी योगदान दिया। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, बड़ी प्रतियोगिता। ड्राइव कैच गेंद को बैकलिप को नीचे रखा, खिलाड़ी वहां पर तेजी से आते हुए, कृष्णा गवली वहां पर तुलजापुर के खिलाड़ी है, वहां पर गेंद पर आते हुए कृष्णा सातपुती ने 2 कैच लपके वहां पर। और वो खिलाड़ी हम की बात कर रहे थे कृष्णा जी, वो भी दूसरी मर्तबा गेंद पर आते हुए एक रफ्तार भरे जुनून के साथ आते हुए 1 रन का इजाफा होता हुआ। मोटिया से 14,000 दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। मैं मचिंद्र पाटिल कुणाल दाते के साथ सर आपका स्वागत करता हूं, बने रहना हमारे साथ, ये मुकाबला काफी बड़ा होने वाला है। आपके बाहर हेलीकॉप्टर शॉट का चयन किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, फिर एक बार वही खिलाड़ी आते हुए, ओ व्हाट अ थ्रो, क्या थ्रो होता है पर, ये जुनून है, ये जज्बा, इसीलिए तो इस टीम का नाम काफी बोलबाला बढ़ता रहता है। दूसरी मर्तबा गेंद पर पीछे आते हुए, और यहां से मिलेगा फिर एक बार, कृष्णा आए थे गेंद के ऊपर लेकिन रन नहीं ले पाए, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। नाना पवार बीच बीच में अपना बल्ला खोलते हैं, चौके लगाते हैं, लेकिन उनका साथ किसी भी बल्लेबाज ने दिया। जब तक कि मैं बात करूंगा, मोटिया ने काफी हद तक उनका साथ दिया है, सिंगल डबल निकालकर। आपके बाहर फिर एक बार बैकवर्ड पर जाकर ड्राइव कैच गेंद को खिलाड़ी बिल्कुल लॉन्ग ऑफ से आते हुए, जिग्नेश पटेल जिन्होंने 2 ओवर फेंके 13 रन दिए, 2 सफलता अर्जित की, वही खिलाड़ी थे। लेकिन आप डगआउट से चिल्लाने की आवाज आ रही है ताकि वो शांत नहीं बैठ सकते, रनों का आना बेहद जरूरी है। ओवर का समापन, 5 ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर है 39 पर 4 विकेट पर। 5th ओवर इज गॉन, 39 फॉर 4। 5 ओवर की समाप्ति के बाद 39 रन।
कुणाल जी क्या कहेंगे, कितने रन आएंगे और कितने आने चाहिए जो कि फाइटिंग टोटल होगा? कितने रन आएंगे ये तो हम नहीं बताएंगे, लेकिन कितने आने चाहिए जो फाइटिंग टोटल हो, क्या कहोगे? 6 ओव्हरचा सामना आहे. मला इथून अजूनही वाटते की कमीत कमी 15 धावा जर आल्या तर 55च्या आसपास एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. कारण समोरच्या संघामध्ये देखील प्रतिष्ठित असे गोलंदाज आहेत आणि आता विश्वजित ठाकूर आणि प्रथमेशला कुठेतरी गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. या टीमकडे बंटी पटेल सारखा फलंदाज आहे जो हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी जाणला जातो. एक मातब्बर खेळाडू या टीमकडे आहे, परंतु विश्वजित ठाकूर आणि आता प्रथमेश यांची रणनीती पुढे काय असावी? परंतु योगेशच्या मनामध्ये चालत असेल की हे जे अंतिम षटक आहे, या अंतिम षटकामध्ये 10च्या आसपास जर आपल्या गोलंदाजाने रन खर्च केले तर या मॅचमध्ये आम्ही नक्की प्रभाव टाकू शकतो. विजय पावले आता गोलंदाजीसाठी आलाय, ज्याला मांगले एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातो, जो सांगली जिल्ह्यातील खेळाडू आहे. कुणाल जी मैं बिल्कुल तारीफ करना चाहूँगा इन बल्लेबाजों की। राणा पवार और मोटा के बीच में देखते थे 25 रनों के यहाँ पर शानदार साझेदारी सस्ती भी यहाँ पर जिस प्रकार रनों की तलाश थी, ऐसे वक्त में दोनों बल्लेबाज मैदान पर रन बनाया उन्होंने चारों तरफ और टीम का स्कोर बनता हुआ 39 4 विकेटों के नुकसान के ऊपर विजय पावले आते हुए। टेनिस विश्व का एक और बढ़िया नाम हम हमेशा देखते हैं, गेंदबाजी में कहर मचाने वाले गेंदबाज फिर एक बार पहली मर्तबा गेंदबाज के कमान पर आते हुए आखिरी ओवर प्रगति पर आपके बार ये देखिए बैट एंड पैड गेंद को एग्जीक्यूट किया, खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन जब तक गेंद को फील्ड के समीकरण बनता वहां पर 2 रन का इजाफा होता हुआ। जिग्नेश वहां पर तीसरी मर्तबा गेंद पर आते हुए 2 रन से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। जैसे जैसे रन आगे बढ़ेंगे वैसे वैसे यहाँ पर इस मैच का रोमांच बढ़ेगा। दर्शक बड़े इत्मीनान के साथ इस मैच का लुत्फ उठा रहे। हमारे दाहिनी साइड में विनोद कामली स्टैंड पूरा पैक है, सुनील गावस्कर स्टैंड फुल पैक है, MS धोनी स्टैंड फुल पैक है और दिलीप वेंसरकर फुल पैक है। हमारे बाएं बाजू में सचिन तेंदुलकर, अजीत अगरकर, वीरेंद्र सहवाग और संदीप पाटिल पूरे 4 स्टैंड फुल पैक है। 8 स्टैंड फुल पैक मैदान के ऊपर। आपकी बार दूरियां बरकरार रखी, अब ये फ्रॉम खेला, एक रन पूरा किया, दूसरे की तमन्ना थी, लेकिन क्या ये रन पूरा कर पाएंगे? थ्रो खराब और ये थ्रो वाइड इशाता हुआ, लेकिन यहाँ से 2 रन जरूर मिलते हुए और टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ। फुल स्कोर में इजाफा हुआ अंतिम ओवर प्रगति पर और गेंद को विकेटों के बीच बीच फेंका जा रहा है और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 43 पर पहुंचता हुआ 4 विकेटों के नुकसान के ऊपर। देखते देखते एक अच्छी साझेदारी तब्दील करते हुए 29 रनों की साझेदारी तब्दील किए इन दोनों बल्लेबाजों में। देयर हैज बीन 29 पार्टनरशिप बिटवीन विश्वजीत एंड प्रथमेश। फ्लाइंग स्टार्ट देते हुए अपनी टीम को। आपकी बात स्ट्रेट, व्हाट अ शॉट, क्लासिकल टाइमिंग, फुटवर्क लुक्स ब्रिलियंट, शॉट लुक क्लासिकल टाइमिंग, 2 रन के यहाँ पर हिम्मत जुटाते हुए और उसमें कामयाबी मिलती हुई। डगआउट से लगातार आवाजें बढ़ रही है यहाँ पर क्योंकि वो चैन से नहीं बैठ सकते और यहाँ से 2 रन का इजाफा होता हुआ। देखते देखते दोनों के बीच में 31 रनों की साझेदारी बनती है और टीम का स्कोर पहुंचता हुआ 45 पर। पिछले 3 गेंदों में विजय पावले के यहाँ पर 6 रन बटोरे गए और दोनों बल्लेबाज यहाँ पर थोड़ी सी थकान महसूस करते हुए। दोपहर का इस समय ठंडी हवा बहती हुई 1 बजकर शानू साहब हमारे विरोधी पक्ष नेता इस मंच के ऊपर आ चुके हैं। स्वागत है सर आपका। हैंड एंड हैंडसम डायमेस्टिक पर्सनालिटी मैन, आप आए बाहर आए, आपका हम स्वागत करते हैं इस मंच के ऊपर। पिछले 3 गेंदों में यहाँ पर 2-2 रन से आके 6 रन बन चुके हैं और जहां तक मोटे का 2 कैच छोड़े थे, आप वहां पर धीरे धीरे बढ़ते हुए उन्होंने अपने टीम के लिए 12 रन का योगदान दिया पिछले 10 गेंदों को फेस करते हुए। 45 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर 5.3 ओवर फेंके जा चुके। विजय पावले इस समय स्क्रीन पर 3 गेंदें अभी भी फेंकना शेष है इस पारी के। आपकी बार फुल रन डिलीवरी, बल्लेबाज इस गेंद को खेल नहीं पाए, समय नहीं था यहाँ पर बल्लेबाज के पास। परफेक्ट यॉर्कर फ्रॉम बॉलर, बैट्समैन नो आंसर टू इट एंड यहाँ पर डॉट डिलीवरी। देयर इज नो एडिशन स्कोरबोर्ड यहाँ पर स्टॉप होता हुआ 45 for 4 एंड लास्ट 2 डिलीवरीज ऑफ फर्स्ट इनिंग। 50 पिछले मुकाबले में कुणाल सर बात करेंगे तो 56 रन बने थे, 57 का लक्ष्य था, वो मुकाबला अंतिम चरणों पर आया था, तो यहाँ पर रन बने 45। नाना की मैं तारीफ करूंगा, 19 रन बनाए और मोटा ने 12 रन बनाए। आपके बाद ड्राइव कैच गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, पॉइंट के खिलाड़ी काफी चौकन्ने थे। योगेश पेनकर बता रहे कि फेंकना है, गेंद को फेंकना है, लेकिन उन्होंने कहा कि 1 रन बड़ी इत्मीनान से बन रहा है तो हमें कोई खासा फर्क नहीं पड़ता 1 रन से, और यही बताते हुए और टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ 46 पर पहुंचता हुआ। आप इस ओवर में रन मिले 7, 5 गेंदें पिछले फेंकी जा चुके हैं, लेकिन नाना पवार थकान महसूस कर रहे हैं। ही इज अ पेंटिंग नाउ, थोड़े से हाँप रहे क्योंकि काफी समय बाद मैदान पर खेल रहे, तकरीबन 22 मिनट हो गए मैदान के ऊपर नाना खेल रहे और शानदार बल्लेबाज की अंतिम गेंद इस ओवर की, फाइनल ड्यू ऑफ फर्स्ट इनिंग। और ये देखिए लुकिंग फॉर इम्प्रोवाइजेशन, योगेश पेनकर भागकर गए हैं, लेकिन यहां से मिलेगा विकेट नंबर, एक और 5वां विकेट का पतन होता, पारी समाप्त हुई।
विश्वजीत को लौटना होगा और पारी समाप्त हुई 46 पर पारी का समापन हुआ, 5 विकेटें गिरी और स्कोर बोर्ड पर यहाँ पर 40 रन, जीत के लिए 47 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। धन्यवाद. मित्रांनो, आताच आपल्यामध्ये शुभागमन झालं आहे. प्रवीणजी पाटील खास खारघरवरनं ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत. दोस्तों, अभी अभी हमारे बीच जनाब शानू पठान साहब, इनका आगमन हुआ है विरोधी पक्ष नेता के रूप में. बहुत ज़बरदस्त कामगिरी उनके द्वारा हाल ही में मुंब्रा प्रीमियर लीग का एक बहुत सफल आयोजन जिसमें उनका बहुत बड़ा योगदान था. सर, आपका हार्दिक स्वागत आहे, तहे दिल से इस्तकबाल आहे, खुशामदीद. प्रवीणजी पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, जे स्वतः संघमालक आहेत, PNB चॅम्पियन्स खारघर या संघाचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे जिंदगानी या नर्मदा सिनेव्हिजन्स निमित्त जिंदगानी या चलचित्राचे सर्व कलाकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 11 फेब्रुवारीला बघायला विसरू नका. थिएटरमध्ये जा आणि मोठ्या पडद्यावर पहा जिंदगानी. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौलसाठी आता आपण सज्ज होत आहोत. मात्र सध्या जो सामना रंगला आहे तो दीपकदादा प्रतिष्ठान हर्ष 11 नांदिवली हा संघ ऑल मॉन्स्टर्स पिरामिडर रायगड यासमोर खेळतोय. सुपर 6 मधला हा दुसरा सामना. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आमचे यूट्यूबचे प्रेक्षक हजारोच्या संख्येने आज पाहत आहेत, त्यांचं स्वागत. मैदानामध्ये जे वेगवेगळे स्टँड आहेत त्या स्टँडमध्ये आलेले सर्व प्रेक्षक यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपचा सोहळा पाहूया याचे देही याचे डोळा. तर नाणेफेकीचा कौल आता आपण करणार आहोत. JS अभिजित पानसे 11 मुंबई आणि PNB चॅम्पियन्स खारघर मुंबई, नवी मुंबईमध्ये हा सामना रंगणार आहे. अर्थात दोन्ही संघांमध्ये खेळाडू पूर्ण भारतभरचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि दोन्ही संघनायक DJ विशाल याचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि भूषण पाटील यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. भूषण वेलकम, विशाल वेलकम. तो यहाँ पर जनाब शानू पठान साहब के दस्ते मुबारक से ये टॉस होगा. शानू भाई, एक बहुत ही कस्टमाइज्ड टॉस कॉइन. नाहर इज द कॉल. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप PNB चॅम्पियन्स खारघर यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. बहुत बहुत शुक्रिया शानूजी. भूषण, काही दिवसा अगोदरच म्हणजे रात्रीची मॅच तू फिनिश केली, मात्र तत्पूर्वी हा टॉस कॉइन दिला जातोय. खूप खूप धन्यवाद शानूभाई, आप तशरीफ लाए. भूषण, म्हणजे कर्णधाराला साजेशी खेळी भरपूर दिवसानंतर तुझ्याकडनं ती बघायला मिळाली. आता सुपर 6चा सामना आहे, नॉकआउट आहे, काय डिसिजन आहे? नक्कीच टीमसाठी चांगलं खेळलो, मात्र तो दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. सो डिफरंट डे डिफरंट क्रिकेट, विसरायला गरज हवं, कारण की फ्रेश स्टार्ट आहे, सुपर 6ची मॅच आहे. तर मी पहिली गोलंदाजी करेन, कारण की डेच्या कंडिशनमध्ये बॉल चांगला विजन होतो आणि मला वाटतं जर त्यांनी 60-70 रन केले तर आम्ही म्हणजे बॅटिंग करू शकतो, कारण की आम्ही डेच्या कंडिशन्समध्ये 105 रन केले होते. सो जेव्हा विकेटवर बॅटिंगला येतो तो बॉल एकदम व्यवस्थितपणे दिसतो. सो फर्स्ट फिल्डिंग करून त्यांना प्रेशराईज करून 50 ते 55 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि संघामध्ये काय बदल आहेत का? हां, ऑब्वियसली किशन आऊट आहे आणि श्रेयस इंदुलकर इन आहे आणि बॉलरमध्ये मयूर आऊट आहे आणि अंगत इन आहे. सो 11 जणांची आमची साईड आहे. 12वा मला अजूनही थोडंसं डाऊटफुल आहे की मी कोणाचं नाव देतो, तर 12वा दिला नाही आहे मी. बट 11 आम्ही जे एका युनिटमध्ये जाऊन तिथं खेळू, कारण की परफॉर्म करण्याचं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या नॅशनल कम चॅम्पियनशिप मला वाटते ऑल ओव्हर इंडिया. आणि काल मी जशी बॅटिंग केली त्यानंतर मला भारतच्या बाहेरनं देखील मला मेसेजेस आहेत. सो ते देखील आपल्या मॅचचा आनंद घेत आहेत. सो सर्वांची अपेक्षा आहेत या मॅचला, या टुर्नामेंटला लागून. सो नक्कीच चांगल्या नोटवर फिनिश करण्याचा प्रयत्न करू.
थँक्यू सो मच विशाल. तुमचा संघ अबाधित राहिला आहे ज्या पद्धतीने, परंतु दोन्ही सामने जर बघितले तर केतन मात्रे. मात्र अगदी केतनचा जरी वरचष्मा राहिला आणि त्याने दोन्ही सामन्यांमध्ये चांगली खेळी दाखवली, परंतु 11 खेळाडू खेळतात आणि या सामन्यामध्ये तुमचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. गेले काही दिवस आपण इथे खेळतोय, 6 षटकांमध्ये एखादा स्कोअर डोळ्यापुढे आहे का? स्कोअर तर असं काही नाही, कारण इथे विकेट जी बनवलेली आहे तर तुम्ही गोलंदाजी चांगली केली तर गोलंदाजीने मॅच जिंकू शकते, फलंदाजी केली तर फलंदाजीने. तर आम्ही आता फलंदाजी करत आहेत तर जास्तीत जास्त स्कोअर उभारण्याचा प्रयत्न असेल. तुमचा जो विजयी संघ आहे तोच असणार आहे का त्यात काही बदल असणार आहे ह्या अति महत्त्वाच्या सामन्यासाठी? हो, माझ्यात 2 चेंजेस झालेले आहेत. तर एक मी नरेश टोमरेला इन केला आहे गोलंदाजीसाठी. तर तुझं सुद्धा अभिनंदन आहे. तर मित्रांनो, आत्ताच नाणेफेक झालेली आहे. सुपर 6चा हा तिसरा सामना असणार आहे जिथून आपल्याला सुपर 3 मधला तिसरा संघ भेटणार आहे. नाणेफेक जिंकलेली आहे PNB चॅम्पियन्स खारघर या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलं आहे, ते म्हणजे JS अभिषेक पानसे 11 मुंबई या संघाला. हा सामना अर्ध्या तासानंतर तुमच्यासमोर घेऊन येतोय. तोपर्यंत बघत राहा नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप. धन्यवाद. धन्यवाद हरीश सर, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 36 चेंडूमध्ये आता 47 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिला डाव नुकताच संपला आणि 46 धावांवर 5 फलंदाज बाद झालेत. पहिल्या डावामध्ये मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात, त्यांचे मनपूर्वक आभार. जाऊया आता या मॅच कडे. दुसरा डाव सुरू झालाय जिथे लक्ष आहे 47 रनचं. सलामीची जोडी मैदानामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते, त्याच्या बरोबरीने एजाज कुरेशी. कालच हा संघ UP वरून प्रवास करून, बलरामपूर वरून प्रवास करून आज महाराष्ट्रामध्ये सकाळीच दाखल झाला. ठीक 11 वाजता आणि आज मॅच खेळताना दिसतात. म्हणजे पहा, खेळाडूंची फिटनेस, त्यांचा जो फिटनेसचा दर्जा आहे, स्टँडर्ड आहे, किती वेगळा आहे. प्रवास केला, खेळले, रात्री प्रवास केला. मला वाटतं तिकडचं जे लखनौचं आणि बलरामपूरचं टेम्परेचर होतं ते जवळपास 7 डिग्री सेल्सिअस होतं. त्या परिस्थितीमध्ये ते खेळून आज इथे आलेत खेळण्यासाठी आणि खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आता या मॅच मध्ये 47 रन करायचे आहेत. धन्यवाद कुणाल. मित्रांनो, आपल्यामध्ये नितेश राजमाने साहेब खास ऐरोलीवरनं आलेले आहेत. त्यांचा एक सत्कार आपण करणार आहोत. त्यानंतर डायरेक्ट समालोचन कक्षाकडे जाणार आहोत. नितेशजी, आपलं हार्दिक स्वागत आहे खास ऐरोलीवरनं हा सामना बघण्यासाठी. मी नवनाथजी यांना विनंती करणार आहे, आपला शुभ हस्ते हा भव्य सत्कार आपण करणार आहोत. आपली अतिथी देवो भवची जी परंपरा आहे ती कायम ठेवता हा सुंदर सत्कार, शॉल आणि सुंदर सन्मान चिन्ह ज्यावर सिक्सरचा बॉल आहे. सिक्सरचा बॉल, सिक्सर कुठे नाहीये, मैदानामध्ये सिक्सर आहे, मैदानाच्या बाहेर सिक्सर आहे. तर नितेश, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या सर्वांकडून. परत एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. ही रिस्की रन चिकी सिंगल आणि कृष्णा सातपुते रनआउट आहे की नाही हे तपासलं जाईल. इथे मुख्य पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये. पहिला डाव आपण पाहिला, सुरुवातीला काही विकेट्स गेल्या ज्यावेळेला संघ मैदानामध्ये खेळत होता ऑलमोस्ट पिरामिड रायगड. आणि परिस्थिती पहा कशी झाली या संघाची. धुंडो धुंडो रे साजना सुरू झालं. तुमने पुकारा और हम चले आए, विकेट हथेली पर लेकर. असंच हे गीत, हे गात सर्व फलंदाज एका सुरातच पॅव्हिलियनच्या दिशेने गेले. परंतु त्यानंतर डाव सावरला फलंदाज प्रथमेश पवार आणि विश्वजित ठाकूरने. परंतु तरी देखील लक्ष या मॅच मध्ये आहे 47 धावांचं. पाहूया कृष्णा आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही. आणि पंचांचा इशारा नॉट आउट. हे यंगस्टर जे टेलिकास्ट पाहत आहेत त्यांना अगदी शिकण्यासारखी गोष्ट आहे. कशा पद्धतीने तुम्ही बॅट ग्राउंडिंग करू शकता ज्या वेळेला रन तुम्ही घेण्याचा प्रयत्न करता. अगदी तशी बॅट ग्राउंडिंग कृष्णा सातपुतेच्या माध्यमातून करण्यात आली, रन पूर्ण करण्यात आली आणि या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत 2. तर 2 धावा फलकावर आहेत. अंकुर पहिले षटक हाताळत असताना भारत विरुद्ध पाकिस्तान जो एकमेव टेनिस बॉल क्रिकेट मधला आंतरराष्ट्रीय सामना झाला त्याच्यामध्ये कर्णधार पद भारतीय टीमचं अंकुर सिंग कडे होतं. लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि टाटा साठी तो लेदर क्रिकेट खेळताना दिसतो.
टाटा उद्योग समूहासाठी ही मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. कपिल देव निखजने भरपूर कौतुक केलं होतं कोलकातामध्ये एका स्पर्धेमध्ये अंकुर सिंगच्या गोलंदाजीचं. आणि 83 येतोय आजच, 24 तारीख आज आहे, 83 रिलीज होतोय. आपल्या मंचावर आपण मगाशी देखील पाहिलं अनेक अभिनेत्यांना, अभिनेत्रींना. जिंदगानी मराठी चित्रपटासाठी. आणि आपला इनसाइड आउट फटका सजवला, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे चालवला होता क्षेत्ररक्षक विवेक शेलार कडून, पूर्ण होऊ शकलेला नाहीये हा झेल. 2 धावा इथे मिळत असताना फलंदाज एजाज कुरेशीच्या खात्यामध्ये 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 4. 43 रनची अजूनही आवश्यकता अंकुर सिंग. MPL देखील स्पर्धा हा खेळाडू खेळलेला आहे, मुंबई प्रीमियर लीग. पुढचा चेंडू घेऊन स्वीप केलाय, फटका होता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, रन मिळणार नाही, हे चांगलं बॅटल पाहायला मिळेल. हे मोठं द्वंद्व युद्ध आपल्या समोर रंगताना दिसते. तसं पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रायगड विरुद्ध डिंगडॉंग पुणे असा सामना सुरू आहे. परंतु सध्या या नॅशनल ब्लास्टमध्ये ऑल मॉन्स्टर्स पिरॅमिड रायगड विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष 11 नांदिवलीच्या दरम्यान ही लढत तुम्ही पाहताय, अनुभवताय. इनसाइड आउट खेळायचा होता, कव्हर्सला हवेत होता बॉल आणि इथे विवेक शेलारने एक सोपा झेल सोडलाय. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय हा येणारा काळ तुम्हाला सांगेल. निराश आहे, खांदे पूर्णपणे झुकलेले आहेत. एजाज कुरेशी असा खेळाडू आहे जो वेगाने रन करणं जाणतो, कव्हर्सला फटके खेळणं जाणतो. इनसाइड आउटचे चांगले फटके त्याच्या बॅटमधून येतात, त्याचा झेल घेणं गरजेचं होतं. रन झालेले आहेत आता 5. आता तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. या सामन्यामध्ये ती स्थिती आहे. सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावं लागेल, लढावं लागेल, कॅचेस घ्याव्या लागतील. पहिल्या डावामध्ये विकेट्स गमावले गेले, पार्टनरशिप झाली आणि अखेर 47 धावांचं लक्ष आलं समोर आणि त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. 5 धावा फलकावर आहेत. खूप चांगला करकरीत कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. फलंदाज होता कृष्णा सातपुते. हा सम्राट आहे टेनिस बॉल क्रिकेटचा आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा कडकडीत चौकार. थँक्यू सो मच. नव तरुणांचा, गोरगरिबांचा विनोद दादा हा लय दिलदार. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असं नेतृत्व आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेला लाभले. जे अध्यक्ष आहेत विनोदजी रतन पाटील, त्यांच्या संकल्पने. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. 9 धावा फलकावर आहेत. पहिलं षटक इथे संपलंय. 47 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कृष्णा सातपुतेने धावा केलेल्या आहेत 5. एजाज कुरेशी खेळतोय 3 धावांवर, ज्याला जीवदान मिळालं या मॅच मध्ये. मच्छिंद्र सर काय म्हणाल, पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठं जीवदान मिळालं एजाजला? हो निश्चित गुणाल सर, आपण ज्या पद्धतीने पाहिलं की सोपा झेल सोडलाय आणि ज्या पद्धतीने धावा कमी आहेत आणि अशा कमी धावांमध्ये गोलंदाजी खूप चांगली होती. त्याची भेदकता दाखवत असताना तुमचा स्टँडर्ड असायला हवा क्षेत्ररक्षणामध्ये, तर गोलंदाज त्यांचं नैपुण्य दाखवू शकतील. भेदकता, आक्रमकता इथे दाखवणं आता गरजेचं आहे विश्वजित ठाकूरला. हे विश्वची माझे घर असं म्हणतात ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. या खेळाडूने या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला स्वतःचं घर बनवलंय. ज्या पद्धतीने तो आतापर्यंत खेळत आलाय, अतिशय कमी वयात यशाची उंच शिखरे गाठलीत. फुलर लेनचा बॉल पहा, यॉर्करचा प्रयत्न होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज एजाज कुरेशीचा. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, डॉट बॉल येतोय. ही खासियत आहे खेळाडूची. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते ते मात्र नेहमीच हा गोलंदाज दाखवतो. मग ठाणा विरुद्ध रायगडचा सामना असू द्या, मग त्याचबरोबर तुम्ही पाहाल इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेला तो खेळतो आखाती देशामध्ये, कतार आणि दुबईमध्ये, तिथे देखील आक्रमक. आखूटप्प्याचा बॉल हाफ आर्म पूल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक धावतोय, नाही थांबू शकणार. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता तिथे बंटी पटेल, त्याला बीट करून बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. चौकार इथे येत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 13. षटक क्रमांक 2 सुरू आहे. विश्वजित ठाकूरचा समाचार तो देखील खरपूस घेतलाय. मी मगाशीच उल्लेख केला, एजाज कुरेशीचा झेल तुम्ही सोडलाय की हा सामना सोडलाय हे पाहावं लागेल.
फुलर लेनचा बॉल ऑन साईडला मनगटी फटका फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ही खासियत आहे खेळाडूकडे. ग्लान्स फटके याच्याकडे आहेत, फ्लिकचे फटके याच्याकडे आहेत, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका याच्याकडे आहे, कव्हर ड्राईव्ह याच्याकडे आहे, मिड विकेटला पुल करू शकतो हा खेळाडू, शॉर्ट बॉल टाकला तर हुक करू शकतो हा खेळाडू. आणि प्रतिभावान खेळाडूचा झेल सोडल्यानंतर आता रन झालेले आहेत 14. पाठलाग करायचा आहे 47चा. 27 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. हा सामना रंगतदार होईल याच्यामध्ये तीड मात्र शंका नाहीये. मागचा सामना काय रंगला. विजय पवार 1 षटक 1 रन 4 विकेट, डबल हॅट्रिक त्याने पूर्ण केली. जितू रिची निलेश 11 डोंबिवली संघ जिंकला, पुढच्या फेरीत दाखल झालाय. ऑन साइडला मनगडी फटका फ्लिक ऑफ द रिस्ट, वळवलाय हा फटका स्क्वेअर लेगला. 1 रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न कृष्णा सातपुते करत असताना 2 धावा मिळतील. भरपूर फॅन संपूर्ण विश्वामध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कृष्णा सातपुतेचे आहेत. आज एका चित्रकाराने त्यांना त्याचीच प्रतिमा गिफ्ट केली. दर्शन की दर्पण हे त्याचं नाव होतं. हा देखील खऱ्या अर्थाने एक मोठी गोष्ट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची आता फॅन फॉलोअरची संख्या वाढली आहे. रन झाले 16. ऑन साइडला दिशा देत असताना मनगटी फटके भरपूर चांगले खेळतो कृष्णा सातपुते. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना एकच धाव इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावा स्कोरबोर्डवर झालेल्या आहेत आतापर्यंत 17-17. 5 चेंडूचा खेळ संपलाय. विश्वजित ठाकूरने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. 1 चौकार आलाय. करंट रन रेट 9.27, रिक्वायर रन रेट 7.20. म्हणजे पहा, करंट रन रेट चांगला आहे, रिक्वायर रन रेट त्यामुळे कमी झालाय. कारण लक्ष तसं पाहिलं तर मापक, केलं तर कठीण आहे. जे काम घेसर संघाने आज केलंय. चांगला बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफच्या दरम्यान, रन मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत असताना षटकाची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि विकेट गमावलेली नाहीये. दोन्हीही संघाच्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्या, हे मात्र विशेष. निश्चित गुणाल सर, आपण पाहिलं ज्यावेळी फलंदाजी केली संघानं त्यावेळी फक्त 17 धावा झाल्या होत्या. मध्ये तेव्हा 2 गडी बाद झाले होते. आणि ज्यावेळी आपण पाहतोय की दोन्ही फलंदाजांना जे जीवनदान मिळालं आहे आणि ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे मैदानावरती, खरोखर अप्रतिम. आणि ज्या पद्धतीने फटके दाखवला, क्लास दाखवला, गॅप शॉटचं सिलेक्शन तुम्हाला पाहिजे. टेनिस विश्वाचा दर्जा वाढलाय, स्टँडर्ड वाढलाय, उंची वाढली, ग्लॅमर वाढलं, या 2 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. येस कुणाल सर. रोम गॅपच्या माध्यमातून आपल्या समोर हे चित्र दाखवण्यात येते. कशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर दोन्ही टीमची अवस्था होती. धावसंख्या अगदी तशीच आहे. एका बाजूला दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली येलो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ग्राफच्या माध्यमातून ऑल मॉन्स्टर्स रायगड ब्ल्यू मध्ये आहे. आणि पहा, 2 ओव्हर नंतर 17 धावा झाल्या होत्या. जिथे तो पॉइंट आहे 2 ओव्हर नंतर, तो पॉइंट अगदी बरोबर आहे. म्हणजे पाठलाग योग्य सुरू आहे. याचा अर्थ असा होतो, जे व्ह्यूअर सध्या आनंद घेतात या मॅचचा. आणि त्यानंतर आपण पाहतोय मॅरेथॉन ग्राफ चार्टच्या माध्यमातून आपल्यासमोर पुन्हा एकदा हे चित्र दाखवलं जात आहे. ऑल मॉन्स्टर्स पिरामिड रायगड विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष 11 नांदिवलीमध्ये ही लढत रंगताना दिसते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्या विकेट न गमावता. कृष्णा सातपुते सध्या स्ट्रायकिंग एंडला आणि एजाज कुरेशी नॉन स्ट्रायकिंग एंडला. अंकुर सिंगने पुन्हा एकदा हातामध्ये बॉल घेतलाय. 24 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार लढत तुम्ही पाहताय. सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये जायचंय. त्याच्यानंतरची रूपरेषा या मॅच नंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कशा पद्धतीने त्याच्यानंतरचा खेळ होईल या स्पर्धेमध्ये. ठाणे विरुद्ध रायगड या मॅचची चर्चा सुरू आहे. 7 वाजता आहे. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल जाईल मिड विकेट सीमारेच्या पलीकडे. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून हा ब्लास्ट, हा चौकार. सातपुते 6 चेंडूमध्ये 12 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने सध्या खेळताना दिसतोय. चांगली बॅटिंग. क्रिकेट हा लहरी खेळ आहे. आली लहर केला कहर, अशी परिस्थिती क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळते. आता बाउन्स मिळालाय. कट झाला बॉल. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. लेट कट करायचा होता कृष्णा सातपुतेला त्याच्या अंदाजामध्ये, तो दाखवत असताना ड्रिल करून, परंतु इथे बीट झालाय. पहा ऍक्शन रिप्ले. चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in चं. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावर राहुलबाई शहा यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. वेलकम, सुस्वागतम.
खूप मोठे चाहते आहेत प्रतीक 11 टीमचे. हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय क्षेत्ररक्षकाच्या जवळ, वन बाउंस सीमारेषा पलीकडे. तिथे क्षेत्ररक्षक होते योगेश पवार. प्रयत्न केला एका हाताने झेल घेण्याचा. योगेश पवार भरपूर पुढे आले होते असा माझा अंदाज आहे आणि त्याच्याचमुळे त्यांचा अंदाज चुकला. बॉल सीमा पार गेलाय. हा येतोय चौकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खूप चांगल्या अंदाजामध्ये खेळला जातो आणि पहा जो माझा अंदाज होता तो योग्य आहे. भरपूर पुढे आले होते योगेश. नंतर मागे गेला बॉल त्यांच्या हाताला लागून आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात आता 25. चांगली फलंदाजी या मॅच मध्ये. अपील केली आहे फेटाळली गेली आहे ही अपील. धन्यवाद कुणाल. मित्रांनो, आताच आपल्यामध्ये खास पुण्यावरनं ही स्पर्धा पाहण्यासाठी राहुलभाई शाह यांचं आगमन झालं आहे. टेनिस क्रिकेटचा त्यांचा फेसबुक पेजवर एखादा खेळाडूंनी चौकार षटकार मारले, अचीवमेंट केल्या, वाढदिवस असेल, लग्नाची ॲनिव्हर्सरी असेल, सर्व टेनिसपटूंना प्रोत्साहन देणारे त्यांचे फोटो आणि पोस्ट पब्लिश करणारे राहुलभाई शाह, टेक्निओ पब्लिकेशन्स, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धन्यवाद पंच. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. 26 धावा फलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना या ओव्हरमध्ये रन आल्यात. हे मात्र विशेष. 2 ओव्हरमध्ये 17 होत्या. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला एलिव्हेशन मिळाले असं चित्र आहे. विक्रमादित्य सुनील मनोहर गावस्कर कक्षाला सलामी देणारा कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. स्वागत. कृष्णा सातपुतेची खेळी प्रत्येक वेळेला काहीतरी सांगून जाते. कृष्णाचा हा शॉट सांगून गेला, मला तो 1 नंबर बनायचा आहे ज्याच्यामुळे त्याच्या मागच्या सगळ्या शून्यांना किंमत प्राप्त होते. आणि आता तशी खेळी सध्या साकारत असताना कृष्णा सातपुते नंबर 1 बॅटिंग. फुलर लेनचा बॉल अक्षरशः खोलवर टप्प्यावर होता. ऑन साईडला दिशा देत असताना खोदून काढला हा चेंडू. 1 धाव तिथे मात्र मिळताना दिसेल कृष्णा सातपुतेच्या खात्यामध्ये. ही सिंगल ऍड होईल. कृष्णा सातपुतेने 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली आहे. चांगली फलंदाजी. 3 ओव्हरचा खेळ संपला. 11ची सरासरी गाठण्यामध्ये यश आलंय. मच्छिंद्रजी काय वाटते कशा पद्धतीने खेळ केलाय कृष्णा सातपुत्याने एजाज कुरेशीने, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये संधी निर्माण झाली होती. एजाज आउट होता होता वाचला आणि त्यानंतर देखील एक झेल सुटला होता कृष्णा सातपुतेचा, जो आपण पाहिला योगेश पवार यांच्या माध्यमातून सोडण्यात आला. हो निश्चित कोणाला सर चुका झाल्या, चुकांमध्ये शिकलं पाहिजे, मात्र ते जमलं नाही. मात्र कृष्णाला आपण पाहतोय बोथ द प्लेयर्स आर प्लेइंग विदाउट प्रेशर अँड दे आर लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह. त्यांचं इंटेन्शन तुम्हाला पाहायला मिळतो आणि सामना जवळजवळ कव्हरअप केलाय. कोणाला सगळं एकही गडी बाद झाला नाही. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या रीतीने खेळत असताना मैदानाच्या चारी बाजूला धाबा कुठल्यात आणि आता चेंडू फुटबॉल दिसतो आणि समीकर खूप सोपं केलंय. 12 चेंडू आणि फक्त 14 धावांची गरज. विकी पाटील, राजदीप पाटील, गांधारी कल्याण आमदार चषकाच्या मोठ्या आयोजक स्पर्धेला एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं. 18 चेंडूमध्ये आता 14 रन करायचे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 षटकांची लढत आहे. विश्वजित ठाकूर आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय. पुनरागमन करावं लागेल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चांगला बॉल बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त पंच केलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. कृष्णा भरपूर वेगाने धावेल हे चित्र मैदानामध्ये आहे आणि इथे दुसरी धाव पूर्ण करत असताना खेळपट्टीवर खूप चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतोय कृष्णा सातपुते. क्षेत्ररक्षण करणारा संघ PNB चॅम्पियन्स खारघर आपण तयार राहायचंय. भूषण पाटील आपला संपूर्ण संघ लगेचच मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे, कारण आज वेळेच्या मर्यादा आहेत. ठाणा विरुद्ध रायगड हा सामना आम्हाला परफेक्ट 7 वाजता कव्हर करायचा आहे. प्रेक्षक आतुर झालेत त्या सामन्यासाठी. या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आज खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील याच्यामध्ये तीळमात्र शंका नाही. आता देखील काही कमी नाही आहेत प्रेक्षक, भरपूर मोठ्या संख्येने आले. स्वागत आहे. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मागे जातोय बॉल. कृष्णाने तत्पूर्वी 1 रन घेण्याचा प्रयत्न देखील दाखवलाय. नाराज आहे विश्वजित. त्याला वाटतं की एक बॉल आपल्याला वाचवावा लागेल, रन वाचवावी लागेल, थांबवावं लागेल बॉल आणि ते लेग बाईटचा इशारा पंचांनी घोषित केलाय. आता 11 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. जवळपास स्तब्ध केलाय. त्या पद्धतीने खेळलाय कृष्णा सातपुते या मॅच मध्ये. हा वाघ आहे या टीमचा.
वाघाने डरकाळी फोडावी आणि समोरच्याला स्तब्ध करावं, अगदी तशीच डरकाळी या मॅचमध्ये कृष्णा सातपुते मारतोय, ठोकतोय आणि समोरच्या टीमला स्तब्ध केलंय. 13 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे विनोद कांबळी कक्षाच्या दिशेने. काऊ कॉर्नरला तो जाईल तोपर्यंत 1 रन इथे एजाज कुरेशी पूर्ण करत असताना. संगनमत पहा, ताळमेळ पहा दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. खूप योग्यरित्या प्रत्येकाच्या रन पूर्ण करण्यामागे वाटा आहे दोन्ही फलंदाजांचा. आता 10 धावांची आवश्यकता. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. रन झाले 37. ही लाईन चांगली आहे. एजाज थोडासा निराश आहे कृष्णाच्या या फटक्यावर. तो सांगतोय आउटसाइड ऑप्शनचा बॉल कव्हर्सला मारणं गरजेचं आहे. ऑन साईडला खेळण्याची आवश्यकता होती का, परंतु शेवटी कृष्णाच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय हे सांगणं गरजेचं असतं. मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. मार्गदर्शन तसं पाहिलं तर आजच्या दुनियेमध्ये मोफतच मिळतं. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, सातत्याने चर्चा करत असतात लोक एकमेकांच्या विरोधात, बोलत असतात, बरोबर बोलत असतात. 37 धावा झाल्या. 37. यावेळेला पहा कलात्मक फटका. ग्लान्स करत असताना कृष्णा सातपुते मनगटाच्या साहाय्याने वळवलाय मागे बॉल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होतोय. तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय, परंतु बॉल अडवला. तोपर्यंत 3 धावा मिळतात. ही खासियत आहे कृष्णा सातपुतेची. गुणवत्ता अगदी ठासून भरली आहे. अधिराज्य सातत्याने गाजवलंय आणि दीक्षितनं सम्राट आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. 13 चेंडूमध्ये फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. रन झाले 40. 13 चेंडू आणि 7 रन. पहिला डाव गळगळला, दुसऱ्या डावामध्ये चुका झाल्या. ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 धाव मिळताना दिसेल. चांगले मनगटी फटके सजवलेत आज दोन्ही फलंदाजांनी. हे मात्र विशेष. झेल सोडल्यानंतर दबावच नव्हता दोन्ही फलंदाजांवर. त्यांना माहिती आता या मॅचमध्ये गमावण्यासारखं काही नाही आहे, फक्त कमवायचं आहे. तशी खेळी केली. 4 ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा झाल्यात. मचिंद्रजी. कुणाल सर, एक गोष्ट निश्चित आपण इथे ऑब्झर्व केली की ज्यावेळेला आपण पाहिलं की 18 चेंडूमध्ये फक्त ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कोणताही मात्र फलंदाजाने आस्वाद लुटला नाहीये. सिंगल डबलला कव्हर करून आपण सामना जिंकतोय. एव्हरीथिंग इज गोइंग ऑन फाईन अँड वी कॅन विन द मॅच इझिली. आणि हे अचीव करत असताना खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. का आपण टेनिस विश्वामध्ये आपली दादागिरी प्रस्थापित करतोय, का हा संघ सर्वात चांगला संघ आहे हे दाखवलं असताना खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अवघ्या 6 धावांची आवश्यकता आता सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट फक्त 3. अशा परिस्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय आणि आता गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम गोरेगाव सज्ज होत असताना गोलंदाज बॉलिंग मार्कवर फिरोज. कृष्णा सातपुतेने 15 चेंडूमध्ये 28 धावा केल्या. एजाज कुरेशीने 9 चेंडूमध्ये 10 धावा. एका बाजूला आक्रमण, दुसऱ्या बाजूला सेन्सिबल बॅटिंग, संयम दाखवत असताना एजाज कुरेशी. आणि खऱ्या अर्थाने संयम म्हणजे काय, तर संयम म्हणजे एक युद्ध स्वतः विरुद्धचं. तसं पाहिलं तर हा खेळाडू भरपूर आक्रमक आहे, परंतु त्याने संयमाने खेळ केला. त्याला माहिती आहे कृष्णा सातपुते बरोबर आपण जर 4 ते 5 ओव्हर खेळून घेतल्या तर हा सामना आपण खिशात घालू शकतो. आणि आज तो संयम इथे दाखवताना दिसला एजाज कुरेशी. झेल विशेष मात्र सुटलेत. पहा इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न सापडलाय मधोमध. पहिल्याच चेंडूवर इथे मोठा धक्का दिलाय फिरोजने. फलंदाज LBWच्या स्वरूपामध्ये आउट. एजाज कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन. साठी हेच कारण की मोठी भागीदारी भेटता आली नाहीये आणि सहज धावा मैदानावरती आपल्याला दोन्ही फलंदाज कुटताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज योगेश पेनकर, फायटर जेट, मॅन फ्रॉम महाड. योगेश आता खेळण्यासाठी गेलाय. 41 धावा झाल्यात. मोठा खेळाडू आहे, तेवढाच दिलदार खेळाडू आहे. आपल्याला माहिती असेल सावित्री नदीमध्ये झालेली दुर्घटना, त्यानंतर महाडमध्ये आलेला महापूर, अशा परिस्थितीमध्ये आव्हान त्यांनी क्रिकेट रसिकांना केलं होतं. मदतीची
हाक त्यांनी क्रीडा रसिकांना केली होती. त्याच्यावर खऱ्या अर्थाने भरपूर क्रीडा रसिकांनी मदत केली महाडला. परंतु आज ठाणे विरुद्ध रायगड या मॅचकडे सर्वांच्या नजरा असतील. ठीक 5:30 वाजता दोन्ही संघ इथे उपस्थित होणार आहेत आणि आज हे सर्वच खेळाडू या मॅचमध्ये खेळताना दिसतील. त्याची माहिती आपण या बॉल नंतर नक्की देऊ प्रेक्षकांना. आज कोणते कोणते खेळाडू खेळणार आहेत पुन्हा एकदा tenniscricket.in आमच्यापर्यंत पोहोचवतील. बॉलर तयार. पहिलाच बॉल हुक केलाय वेगळ्या अंदाजाने. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येईल. हा येतोय चौकार. ठाणे विरुद्ध रायगड सामना ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण नियोजित कार्यक्रम पार पाडलाय या स्पर्धेचा, वेळेमध्ये थोडासा बदल आहे. 5:30 वाजता ते सर्वच खेळाडू इथे उपस्थित होणार आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लड लाईट्समध्ये ही मॅच तुमच्या समोर येईल. परंतु पाहूया, एक नजर टाकूया संपूर्ण स्क्वॉडवर जो आमच्या समोर tenniscricket.in थोड्याच वेळामध्ये इथे घेऊन येणार आहेत. बाईचा इशारा. येस, थँक्यू अंपायर. 46 रन झालेत स्कोर लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. योगेश पेनकरने रन केल्या 4, कृष्णा सातपुतेने रन केल्या 15, चेंडूमध्ये 28. पहिल्या डावामध्ये अप्रतिम गोलंदाजी, भेदकता दाहकता दिसली गोलंदाजाकडून. आणि कृष्णा सातपुतेने हुक करत हा बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. सामना विजयी झालेला आहे संघ या मॅचमध्ये दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष 11 नांदिवली. ऑल मॉन्स्टर्स पिरॅमिड रायगड या स्पर्धेच्या बाहेर. दीपक दादा प्रतिष्ठान हर्ष 11 नांदिवली पुढच्या फेरीमध्ये. त्याचमुळे महेंद्र म्हात्रे आणि त्याचबरोबर अरविंद वत्रे काका यांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा झाला असेल. वेल प्लेड बॉईज, खूप चांगला खेळ केला. ठाणे विरुद्ध रायगड मॅचची चर्चा आपण करत होतो. ठाणे टीममध्ये भूषण पाटील तुर्बेगावचा खेळाडू, विकी भोईर धारावे गावचा खेळाडू, जयेश पाटील ओवळी गावचा खेळाडू, शाहिद शेख हा खेळाडू या टीममध्ये खेळताना दिसेल. मयूर दातीलकर फडकेपाडा, त्याचबरोबर भावेश पवार हा खेळाडू गोरसईचा, विवेक शेलार खालिंग पडगा, श्याम चौधरी टेमघर, केतन मात्रे वाकळण, योगेश मात्रे मात्रेपाडा, योगेश